न्यू पॉईंट म्हणजे इलेक्ट्रिक करंट. आपण पाहिलं की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असते. पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असते. पोटेन्शियल डिफरन्स देणाऱ्या डिव्हाइसला सेल म्हणतात आणि जास्त पोटेन्शियल डिफरन्स देणाऱ्या डिव्हाइसला बॅटरी म्हणतात. ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स देणाऱ्या डिव्हाइसला सेल म्हणतात आणि जास्त पोटेन्शियल डिफरन्स देणाऱ्या डिव्हाइसला काय म्हणतात, बॅटरी. एका कुलममध्ये जिथे जास्त एनर्जी असते त्याला पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणतात आणि एका कुलममध्ये जिथं कमी एनर्जी असते त्याला निगेटिव्ह टर्मिनल म्हणतात. ठीक आहे. आणि नेहमी ज्या प्रकारे हीट जास्त टेम्परेचरकडून कमी टेम्परेचरकडे फ्लो होते, ओके, ज्या प्रकारे हीट जास्त टेम्परेचरकडून कमी टेम्परेचरकडे फ्लो होते, T1 इज ग्रेटर दॅन T2, ज्या प्रकारे फ्लुइड जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे फ्लो होते, ज्या प्रकारे फ्लुइड जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे फ्लो होते, डेल्टा व्ही एवढं व्हॉल्यूम, डेल्टा टी एवढ्या टाईममध्ये फ्लो रेट. ज्या प्रकारे हीट जास्त टेम्परेचरकडून कमी टेम्परेचरकडे जाते, ज्या प्रकारे फ्लुइड जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे जाते, त्याच प्रकारे चार्जसुद्धा जास्त पोटेन्शियलकडून कमी पोटेन्शियलकडे मूव्ह होतो. इलेक्ट्रिक चार्ज ऑलवेज मूव्स फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. तर टी एवढ्या टाईममध्ये क्यू एवढा चार्ज मूव्ह होत असेल तर एका सेकंडमध्ये किती चार्ज मूव्ह होतो त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक करंट. टी एवढ्या टाईममध्ये क्यू एवढा चार्ज मूव्ह होत असेल तर एका सेकंडमध्ये किती चार्ज मूव्ह होतो त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक करंट. समजलं का. चार्ज ऑलवेज मूव्स फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल आणि एका सेकंडमध्ये फ्लो झालेल्या चार्जला काय म्हणतात, इलेक्ट्रिक करंट. याचा युनिट काय ते, कुलम पर सेकंड और ॲम्पियर. कुलम पर सेकंड और ॲम्पियर. ठीक आहे. इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलर फिजिकल क्वांटिटी अँड अ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. त्याचे डायमेन्शन्स काय असतात, A1. ठीक आहे. करंटचे दोन प्रकार राहतात, एक ॲव्हरेज करंट आणि एक इन्स्टंटेनियस करंट. ॲव्हरेज करंट म्हणजे टोटल फ्लोईंग चार्ज डिवाइड बाय टोटल टाईम. इन्स्टंटेनियस करंट म्हणजे dq बाय dt, टाइम डेरिवेटिव ऑफ फ्लोइंग चार्ज. ठीक आहे, समजलं. सो फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. आणि इलेक्ट्रिक करंटचे दोन टाईप्स राहतात, ॲव्हरेज करंट आणि इन्स्टंटेनियस करंट. ॲव्हरेज करंट अँड इन्स्टंटेनियस करंट असे चार्जचे दोन प्रकार आहेत. सो आपल्याला माहीत आहे चार्जचा एक बेसिक फॉर्म्युला आहे, चार्ज इज इक्वल टू प्लस ऑर मायनस NE. याला क्वांटायझेशनचा फॉर्म्युला म्हणतात, मिलिकननं काढलेला आहे. म्हणजे कोणताही चार्ज, हे नोटमध्ये एक्स्ट्रामध्ये येईल, कोणताही चार्ज हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ एलिमेंटरी चार्ज असतो. म्हणजे कोणताही पॉझिटिव्ह चार्ज एक प्रोटॉन, दोन प्रोटॉन, तीन प्रोटॉन, n प्रोटॉन एवढा असतो आणि कोणताही निगेटिव्ह चार्ज एक इलेक्ट्रॉन, दोन इलेक्ट्रॉन, तीन इलेक्ट्रॉन, चार इलेक्ट्रॉन एवढा चार्ज असतो. वेअर दिस E इज चार्ज ऑफ अ प्रोटॉन और इलेक्ट्रॉन कॉल्ड एज एलिमेंटरी चार्ज. त्याची व्हॅल्यू 1.6 × 10⁻⁻19 कुलम असते. ठीक आहे ना. या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून बघितलंच तर आपल्याला कळेल की क्यूच्या जागी 1 कुलम जर ठेवलं तर n किती येते. फॉर 1 कुलम, फॉर प्लस और मायनस 1 कुलम किती इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन्स लागतात, 6.25 × 10⁻18. 6.25 × 10⁻18 नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स लागतात. समजलं. सो फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. करंट दोन प्रकारचे राहते, एक स्टेडी करंट आणि एक व्हेरिएबल करंट. ओके. इलेक्ट्रिक करंट दोन प्रकारचं राहते, एक स्टेडी करंट आणि व्हेरिएबल करंट. स्टेडी करंट अँड व्हेरिएबल करंट.
स्टेडी करंट म्हणजे असं करंट ज्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आपल्याला कंट्रोल करता येते. व्हेरिएबल करंट म्हणजे असं करंट ज्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आपल्याला कंट्रोल करता येत नाही. ठीक आहे ना. आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टेडी करंटच शिकायचा आहे. इलेक्ट्रिक करंट झाल्यानंतर आपण ओहम्स लॉ बघूया. आपण आताच पाहिलं की पोटेन्शियल डिफरन्समुळं चार्ज फ्लो होते आणि फ्लोईंग चार्जला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक करंट. आता आपण ओहम्स लॉ पाहूया. स्केलर फॉर्म ऑफ ओहम्स लॉ. स्केलर फॉर्म ऑफ ओहम्स लॉ. बघा होते काय की 2 पॉईंटच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असेल, 2 पॉईंटच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असेल आणि त्या 2 पॉईंटला जर आपण कंडक्टरनं जोडून टाकल्या तर चार्ज फ्लो होते फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. एका पॉईंटचं पोटेन्शियल V1 आहे, दुसऱ्या पॉईंटचं पोटेन्शियल V2 आहे. V1 इज ग्रेटर दॅन V2 आहे. चार्ज ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. आणि या फ्लोईंग चार्जला काय म्हणतात? इलेक्ट्रिक करंट. कळेल का? चार्ज ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल आणि फ्लोईंग चार्जला काय म्हणतात? इलेक्ट्रिक करंट. आणि महत्त्वाची गोष्ट की बाबा जेवढं जास्त पोटेन्शियल डिफरन्स असेल तेवढं जास्त करंट फ्लो होते. करंट फ्लो होते. इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड. इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड. ठीक आहे ना. याचाच अर्थ I1 by I2 इज इक्वल टू V1 by V2. और आपण असे म्हणू शकता चेंज इन करंट, रिलेटिव्ह चेंज इन करंट इज इक्वल टू रिलेटिव्ह चेंज इन पोटेन्शियल डिफरन्स. आपण 1% पोटेन्शियल डिफरन्स जर वाढवलं तर 1% करंट वाढते. समजलं का? तर इथे एक कॉन्स्टंट पडायला पाहिजे आणि पडते सुद्धा. I इज इक्वल टू V by R. ओके. इथं आपल्याला समजून सांगावं लागते की वेअर R इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. वेअर R is constant of proportionality called as resistance. ठीक आहे ना. तर इथंच नवीन पॉईंट बनला रेजिस्टन्स. कोणता? रेजिस्टन्स. ठीक आहे. वेअर आर इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. पण त्याच्या आधी एक इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघून घ्या. पहिली गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा की ओहम्स लॉ, याला म्हणतात ओहम्स लॉ. ओहम्स लॉचं स्केलर फॉर्म. कोणतं फॉर्म? स्केलर. ओहम्स लॉचं स्केलर फॉर्म. ओहम्स लॉच्या स्केलर फॉर्मचे इम्पॉर्टंट फॉर्म्युले कोणते आहेत? I इज इक्वल टू V by R, V इज इक्वल टू IR, V इज इक्वल टू IR and R इज इक्वल टू V by I. R इज इक्वल टू V by I. R इज इक्वल टू V by I, ज्यामध्ये R इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. R इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. वेअर R इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. म्हणजे R V आणि आयवर डिपेंड नसते. पहिली तर गोष्ट लक्षात ठेवा, R V आणि आयवर डिपेंड नसते. तर R कोणावर डिपेंड राहते? R डिपेंड्स ऑन नंबर 1 मटेरियल. काय? मटेरियल प्रॉपर्टी. त्या मटेरियलची जी प्रॉपर्टी आहे ना ती म्हणजे रेजिस्टिव्हिटी असते. ओके. जास्त रेजिस्टिव्हिटी म्हणजे जास्त रेजिस्टन्स, कमी रेजिस्टिव्हिटी म्हणजे कमी रेजिस्टन्स. नेहमी लक्षात ठेवा, रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर और एनी सबस्टन्स डिपेंड्स ऑन रेजिस्टिव्हिटी. कशावर डिपेंड राहते? रेजिस्टिव्हिटी. कोणत्या वस्तूची रेजिस्टिव्हिटी किती राहते? मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड बाय इलेक्ट्रॉनच्या चार्जचा स्क्वेअर इंटू n टो. इलेक्ट्रॉनच्या चार्जचा स्क्वेअर इंटू n टो. आता इथे m काय असते? m इज मास ऑफ
electron which is 9.1 into 10 raised to minus 31 kg. E is charge of electron. What is small e? Small e is चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. हे दोन्ही कॉन्स्टंट झाले. पण महत्त्वाची गोष्ट, कॉन्स्टंट कोण नाही आहे? एन आणि टू. कॉन्स्टंट कोण नाही? एन आणि टू. हा एन म्हणजे काय असतो? इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इलेक्ट्रॉन डेन्सिटी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. 1 किलो सबस्टन्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? पण ते इलेक्ट्रॉन्स फ्री असले पाहिजे. कोणते इलेक्ट्रॉन? फ्री, म्हणजे जे चार्ज कॅरी करतात ते. आणि हा टो काय असतो? टो म्हणजे मीन कोलिजन टाईम. मीन कोलिजन टाईम. ठीक आहे ना. टो म्हणजे काय असतो? मीन कोलिजन टाईम. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन कंडक्टरमध्ये फ्लो होते तेव्हा ते जाते वेळेस भरपूर ॲटम्सला आणि वेगवेगळ्या थिंग्सला कोलाईड करते. तर दोन कोलिजनच्यामध्ये ॲव्हरेज किती टाईम लागते इलेक्ट्रॉनला कंडक्टरमध्ये मूव्ह होते वेळेस दोन कोलिजनच्या दरम्यान ॲव्हरेज किती टाईम लागतो? त्याला काय म्हणतात? मीन कोलिजन टाईम. मीन कोलिजन टाईम. समजलं ना. तर ही जी प्रॉपर्टी आहे, मटेरियल प्रॉपर्टी डिसाईड करते की रेजिस्टन्स कमी आहे की जास्त आहे. रेजिस्टिव्हिटी जास्त असेल तर रेजिस्टन्स जास्त, रेजिस्टिव्हिटी कमी असेल तर रेजिस्टन्स कमी. आणि या रेजिस्टिव्हिटीवरूनच मटेरियलचं क्लासिफिकेशन करता येते की बाबा इट इज अ कंडक्टर, सेमी कंडक्टर और इन्सुलेटर. कंडक्टर, सेमी कंडक्टर और इन्सुलेटर. ठीक आहे ना. कंडक्टरमध्ये काय राहते? 10⁻⁻8 राहते रेजिस्टिव्हिटी. 10⁻⁻8 ओहम मीटर. रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर इज 10⁻⁸ ओहम मीटर. कळून जाते. 10⁻⁸ ओहम मीटर जर रेजिस्टिव्हिटी असेल तर ते काय असेल? कंडक्टर. 10⁻³ टू 10⁻+3 ओहम मीटरपर्यंत जर रेजिस्टिव्हिटी असेल तर त्याला काय म्हणतात? सेमी कंडक्टर. काय म्हणतात? सेमी कंडक्टर. आणि जर एखाद्याची रेजिस्टिव्हिटी 10⁻+8 ओहम मीटर असेल तर त्याला काय म्हणायचं? इन्सुलेटर. म्हणजे त्यातून बिलकुल करंट फ्लो होत नाही, भयंकर जास्त रेजिस्टन्स असते. पहिलं आपण पाहिलं की बाबा रेजिस्टन्स डिपेंड्स ऑन मटेरियल प्रॉपर्टी. रेजिस्टन्स डिपेंड्स ऑन मटेरियल प्रॉपर्टी. दुसरी गोष्ट डायमेन्शन्सवर डिपेंड राहते. रेजिस्टन्स डायमेन्शन्सवर डिपेंड असते. नंबर 2 डायमेन्शन्स. डायमेन्शन्स ऑफ अ कंडक्टर. ओके. तर एखाद्या वस्तूचं जर समजा लेंथ एल असेल तर त्या वस्तूचं रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असते लेंथला. कारण जेवढी जास्त लेंथ असेल त्या इलेक्ट्रॉनला तेवढे जास्त कोलिजन्स फेस करावे लागतील. सो रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ अ कंडक्टर अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ अ कंडक्टर. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ कंडक्टर. रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर और रेजिस्टन्स ऑफ अ मटेरियल इज डायरेक्ट टू लेंथ अँड इनवर्सली टू एरिया. ठीक आहे. तर आपण इथं असं लिहू शकतो की R1/R2 इज इक्वल टू L1A2 अपॉन L2A1. किंवा आपण जर रिलेटिव्ह चेंज सांगणार असू तर आपल्याला रिलेटिव्ह चेंजसुद्धा सांगता येते. नेहमी लक्षात ठेवा. मोस्ट ऑफ द टाईम त्या कंडक्टरचा क्रॉस सेक्शनचा एरिया सर्कल असते. काय असते? सर्कलच्या जागी आपल्याला काय लिहिता येते? πr². सर्कलच्या एरियाच्या जागी. ठीक आहे ना. तर L1ला L1A2च्या जागी πr². आणि L2ला L2A1च्या जागी πr1². म्हणजे जस्ट R1². पाय गेट्स कॅन्सल्ड. तर आपल्याला असंही सांगता येतं की बाबा रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. मीन्स लाईक दिस. R is directional to L and inverse proportional to R², R⁻². आपल्याला असं सुद्धा लिहिता येतं. आणि आपल्याला सांगता येतं रिलेटिव्ह चेंज इन रेजिस्टन्स ΔR/R इज इक्वल टू
एलचं पॉवर किती आहे +1 +1 इंटू डेल्टा एल बाय एल -2 इंटू डेल्टा रेडियस डिवाइड बाय ओरिजिनल रेडियस. सो आपल्याला विचारतात एखाद्या वायरला जर स्ट्रेच केलं तर त्याचं रेजिस्टन्स, म्हणजे एखाद्या वायरला 10% स्ट्रेच केलं तर त्याचं रेजिस्टन्स काय होईल. एखाद्या वायरला 10% स्ट्रेच केलं, 10% त्याची लेंथ वाढवली तर त्याचं रेजिस्टन्स काय होईल. तर फक्त आपल्याला काय दिलेलं असतं, डेल्टा एल बाय एलच्या जागी 10 लिहायचं. काय लिहायचं 10. इफ अ वायर इज स्ट्रेच बाय 10% म्हटलं तर डेल्टा एल बाय एलच्या जागी काय लिहायचं 10. पण रेडियस बी तर चेंज होते ना, वायरला ओढल्यानंतर रेडियस कमी होते. तर ते रेडियस कशी चेंज होते हे फाइंड आउट करण्यासाठी एक प्रिन्सिपल वापरा. टोटल इनिशियल व्हॉल्यूम इक्वल टू टोटल फायनल व्हॉल्यूम. वायरला ओढण्याच्या आधी व्हॉल्यूम काय होतं, ओरिजिनल एरिया इंटू ओरिजिनल लेंथ. ओढल्यानंतर एरिया ए डॅश, लेंथ एल डॅश. न बघा एरियाचं जागी काय लिहिता ते πr², एरियाच्या जागी काय लिहिता ते πr'². ठीक आहे ना. तर r² एल इक्वल टू r'² एल डॅश. तर याचा यूज करून आपल्याला काय काढता येते, डेल्टा आर काढता येते. काय काढता येते डेल्टा आर म्हणजे आर डॅश मायनस आर. ठीक आहे ना, आर डॅश मायनस आर. अजून एक कन्सेप्ट, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याला याच्यावरून कळालं की बाबा एरिया इंटू लेंथ म्हणजे व्हॉल्यूम. ओरिजिनल एरिया इंटू ओरिजिनल लेंथ इक्वल टू न्यू एरिया इंटू न्यू लेंथ इक्वल टू व्हॉल्यूम इक्वल टू कॉन्स्टंट राहते ना. व्हॉल्यूम काय राहते कॉन्स्टंट. व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ काय राहते कॉन्स्टंट राहते. जर तुम्ही एखाद्या वायरला ओढलात आणि त्याची लेंथ जर वाढली तर त्याचा एरिया ऑटोमॅटिकली काय होईल, कमी होईल. ठीक आहे ना. याचाच अर्थ काय असतो, याचाच अर्थ की r² इंटू एल काय राहते कॉन्स्टंट. जर तुम्ही एखाद्या वायरची लेंथ वाढवत असाल तर त्याची रेडियस काय होते ऑटोमॅटिकली कमी होते. आपण सांगू शकतो की बाबा r² इज इनवर्स प्रोपोर्शनल टू लेंथ. r² इज इनवर्स प्रोपोर्शनल टू लेंथ. म्हणजे आपल्याला, म्हणजे जर आपल्याला किंवा L इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r². म्हणजे L इज प्रोपोर्शनल टू r⁻². म्हणजे आपल्याला सांगता येते की बाबा लेंथ किती पर्सेंट चेंज होईल, डेल्टा एल बाय एल. तर -2 इंटू डेल्टा आर बाय आर. आपल्याला स्वतःला सांगता येते जर लेंथ ते देतात, लेंथ फक्त 10% वाढली म्हणतात, मग पटकन रेडियस किती पर्सेंट चेंज झाली कसं काढावं. बघा जर लेंथ 10% वाढत असेल, जर लेंथ 10% वाढत असेल तर आपली जी रेडियस आहे ते डेल्टा आर बाय आर, रेडियस कितीनं चेंज होते, तो -2 तिकडे जाईल. ठीक आहे ना. तर डेल्टा आर बाय आर किती येईल -5 येईल. किती येईल -5. समजलं ना. म्हणजे रेडियस 5% कमी होते. जर लेंथ 10% वाढली तर रेडियस 5% कमी होते. म्हणजे इथं आपल्याला पटकन भेटलं, लेंथ जर 10% आपण वाढवली तर रेडियस पटकन कळून जाते किती टक्क्यानं कमी होईल, -5. हे -5 आणि -2 +10. किती +10. आन्सर किती आले, फायनल आन्सर 20 आले. याचा अर्थ रेजिस्टन्स 20% चेंज होईल. म्हणजे जर आपण लेंथ 10% वाढवलं, एवढं जरी दिलं तरी आपल्याला सांगता येते की रेजिस्टन्स 20% चेंज होईल. कळलं ना. बिकॉज डेल्टा आर बाय आर काय ते डेल्टा एल बाय एल -2 इंटू डेल्टा आर बाय आर. ठीक आहे ना. डेल्टा एल बाय एल म्हणजे किती पर्सेंटनं लेंथ चेंज करता, डेल्टा स्मॉल आर बाय आर म्हणजे किती पर्सेंटनं रेडियस चेंज होते. आणि आन्सर काय ते डेल्टा एल बाय एल इक्वल टू -2 इंटू डेल्टा आर बाय आर. ते डेल्टा आर बाय आर किती यायला आहे 5%. आणि आपल्याला कळून जाते की चेंज इन रेजिस्टन्स किती येते. चला इथं बघा, आपण पाहिलं की रेजिस्टन्स कशावर डिपेंड राहते, मटेरियल प्रॉपर्टी, त्याला आपण काय म्हणतो रेजिस्टिव्हिटी. दुसरी गोष्ट, रेजिस्टन्स कशावर डिपेंड राहते,
डायमेन्शन्स म्हणजे त्या मटेरियलची कंडक्टरची लेंथ काय आणि त्याचा एरिया काय. रेजिस्टन्स इज डायरेक्शनल टू लेंथ अँड इनवर्शनल टू एरिया. सो आर इज इक्वल टू एक कॉन्स्टंट पडते रो L/A आणि आपल्याला माहिती आहे वेअर काय वेअर रो इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी called as where rho is constant of proportionality called as resistivity. where rho is constant of proportionality called as resistivity. ठीक है ना. and rho is equal to RA/L. युनिट जर काढायचं असेल तर काय युनिट निघते ओहम मीटर स्क्वेअर बाय मीटर. ओहम मीटर एक स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. डायमेन्शन्स फारच चांगले निघतात. पण त्याआधी आपण रेजिस्टन्सचेच डायमेन्शन्स काढून घेऊ. आर इज इक्वल टू V/I. आर इज इक्वल टू V/I. व्हीचं युनिट वोल्ट, आयचं युनिट ॲम्पियर. वोल्ट पर ॲम्पियर यालाच म्हणतात ओहम. रेजिस्टन्स युनिट काय आलं वोल्ट पर ॲम्पियर किंवा ओहम. रेजिस्टन्ससुद्धा एक स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. व्हीचे डायमेन्शन्स आपण ऑलरेडी काढले होते. M1 L2 T-3 A-1. त्याच्यामध्ये अजून एक ए ॲड करावं लागेल म्हणजे A-2 होते. ठीक आहे ना. M1 L2 T-3 A-2 हे काय आले रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स. रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स आले. ओहमचे डायमेन्शन्स आहेत, मीटरचे डायमेन्शन्स. ओहमचे डायमेन्शन्स काय आहेत M1 L2 T-3 A-2 आणि त्याच्यामध्ये ठीक आहे ना आपल्याला ओहमचे डायमेन्शन्स कळल्यानंतर त्याच्यामध्ये मीटर टाकून द्यायचं म्हणजे आपला L काय होऊन जाईल फक्त 3 होऊन जाईल. काय होऊन जाईल रेजिस्टन्सच्या डायमेन्शन्समध्ये एक L ॲड करायचं. समजलं. रेजिस्टिव्हिटी इज अ मटेरियल प्रॉपर्टी. रेजिस्टिव्हिटी इज अ मटेरियल प्रॉपर्टी. ते मटेरियलवर डिपेंड असते. ठीक आहे. आता दोन इम्पॉर्टंट पॉईंट्स कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टन्स. कंडक्टिव्हिटी अँड कंडक्टन्स फार सिंपल आहे. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज कंडक्टिव्हिटी अँड रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. ठीक आहे ना. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज कंडक्टिव्हिटी, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. एक नोट लक्षात ठेवा. इफ टेम्परेचर इज इन्क्रीज्ड, जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर तरीही टेम्परेचर इन्क्रीज करा काहीही जरी केलं इफ एनी डायमेन्शन्स आर चेंज्ड काही जरी केलं तरी रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी यांचं प्रोडक्ट गुणाकार कधी नेहमी कॉन्स्टंट राहते. काय राहते कॉन्स्टंट. किंवा कंडक्टन्स आणि रेजिस्टन्स यांचा गुणाकार काय राहते नेहमी प्रोडक्ट काय राहते कॉन्स्टंट. प्रोडक्ट ऑफ रेजिस्टिव्हिटी अँड कंडक्टिव्हिटी इज कॉन्स्टंट ॲज वेल एज प्रोडक्ट ऑफ कंडक्टन्स अँड रेजिस्टन्स इज कॉन्स्टंट. का कारण काही जरी केलं आपण एक वाढल दुसरं कमी होते प्रोडक्ट तेवढाच. एक वाढल दुसरं कमी होते प्रोडक्ट तेवढाच. ठीक आहे. आपल्याला एक सिंपल क्वेश्चन देतात कधी कधी. एक वायर आहे म्हणतात, त्या वायरचं रेजिस्टन्स R आहे म्हणतात. त्या वायरला आपण सर्क्युलर शेपमध्ये बेंड केलं आहे असं म्हणतात. ठीक आहे ना. आणि आपल्याला विचारतात या दोन पॉईंटच्या मधलं रेजिस्टन्स काढा. पॉईंट A आणि पॉईंट B मधलं रेजिस्टन्स काढा. ठीक आहे ना. पॉईंट A आणि पॉईंट B मधलं रेजिस्टन्स काढा. बघा होते काय हे पॅरलल बनते कारण आलेलं करंट काय होणार आहे स्प्लिट होणार आहे I1 आणि I2 मध्ये म्हणजे पॅरलल झालं. काय झालं पॅरलल. आता बघा सिम्पल आहे. L एवढ्या लेंथचा रेजिस्टन्स किती आहे R. मग असं असेल तर या साईडची लेंथ किती झाली L/2. ठीक आहे ना. मग L/2चं रेजिस्टन्स किती असेल R/2 बिकॉज लेंथ इज डायरेक्शनल टू रेजिस्टन्स इज डायरेक्शनल टू लेंथ ना. लेंथला हाफ करा रेजिस्टन्स काय होईल हाफ. पूर्ण वायरचं रेजिस्टन्स R असेल तर हाफ वायरचं रेजिस्टन्स काय असते R/2. नेक्स्ट हाफ वायरचं रेजिस्टन्ससुद्धा R/2 आणि हे दोन्ही पॅरलमध्ये येतात. आपल्याला माहीत आहे पॅरलमधला फॉर्म्युला काय असते ते 1/RP इज इक्वल टू 1/R/2 प्लस 1/R/2 आणि आन्सर येते 1/R/4. ठीक आहे ना. सो RP इज इक्वल टू
आर बाय 4. सो ए आणि बी या दोन पॉईंट्समध्ये पूर्वी रेजिस्टन्स काय होतं आर, आता काय रेजिस्टन्स झालं आर बाय 4. ठीक आहे ना. असे क्वेश्चनसुद्धा विचारू शकतात.